गुड मॉर्निंग. सकाळची अंघोळ वगैरे झाली आहे आणि मी आले आहे किचनमध्ये. सगळ्यात पहिलं काम म्हणजे दूध तापवायचं आणि चहा ठेवायचा. मला तर वाटतं सगळ्यांचंच रुटीन हेच असणार आहे. सगळ्यात पहिलं काम म्हणजे दूध तापवायचं आणि चहा बनवायचा आणि त्यानंतरच आपल्या दिवसाची सुरुवात होते. तर मी इकडे दूध तापायला ठेवलं आहे, एकीकडे मी चहा करायला ठेवणार आहे. आणि आज आहे घटस्थापना, नवरात्रीचा दिवस पहिला आणि आजचा कलर आहे नारंगी. गुड मॉर्निंग. तर एकीकडे मी दूध गरम करायला ठेवलं आहे आणि एकीकडे चहा करायला ठेवला आहे. तर आज आहे घटस्थापना आणि कालच मी सगळी क्लिनिंग करून घेतलेली आहे, कारण की आज फार गडबड व्हायला नको म्हणून काल संध्याकाळीच मी लादी वगैरे पुसून घेतलेली आहे. इकडे पहा, मी उठले आणि किचनमध्ये आले की माझं पिल्लू लगेच उठलंच पाहिजे. तो लगेच माझी मागे उठला. पोपी बाबूची. नाश्त्यासाठी मी बनवणार आहे पोहे. सो आज माझा उपवास आहे, पण ज्यांचा उपवास नाही आहे त्यांच्यासाठी नाश्त्यामध्ये होते पोहे. तर मी इथे पोह्यांची सगळी तयारी करून घेतली होती. कढईमध्ये तेल टाकलं. तेल छान तापल्यावर मोहरी, जिरं, कढीपत्ता, कांदा, हिरवी मिरची आणि कोथिंबीर हे सगळं टाकून छान परतून घेतलं. चवीनुसार मीठ आणि भिजवलेले पोहे टाकून आपले पोहे रेडी झालेले आहेत. आणि माझ्यासाठी मी बनवला होता उपवासाचा डोसा. खूप सोपी रेसिपी आहे. इकडे वरई किंवा भगर, तुम्ही जे म्हणत असाल याला, ते 1 तासभर भिजवून ठेवायचं. इथे कच्चा बटाटा आहे, ज्याचं साल काढून घ्यायचं आहे. भाजलेले शेंगदाणे आहेत आणि मिरच्या. तुम्ही किती तिखट खातात त्यानुसार तुम्ही मिरच्या कमी जास्त करू शकता. तर ही वरई जी आहे आपल्याला ती मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायची आहे. आणि वरई मिक्सरमध्ये छान बारीक वाटून झाली की मग आपल्याला हे बटाटा, शेंगदाणा आणि हिरवी मिरची हे सुद्धा मिक्सरमधनं काढायचं आहे. छान असं बारीक होतं. आणि त्यानंतर यात चवीनुसार मीठ घालायचं आणि आपलं बॅटर रेडी आहे. आणि याचे डोसे खूप छान लागतात. याच्यासोबत चटणीची सुद्धा गरज लागत नाही, कारण यात हिरवी मिरची सुद्धा टाकलेली आहे आणि खूप झटपट अशी रेसिपी होते. इकडे मस्त असा माझा डोसा तयार झालेला आहे आणि एकदम कुरकुरीत क्रंची असा डोसा होतो. तुम्हाला बघूनच समजत असेल की किती छान डोसा झाला आहे. आणि आता मी घटस्थापना करणार आहे. तर जिथे आपल्याला घटस्थापना करायची आहे ती जागा स्वच्छ अशी पुसून घ्यायची आणि त्यावर एक पाट ठेवायचा. पाटावर नवीन कोरं लाल कापड ठेवायचं आहे. आणि आमच्या इकडे पत्रावळीमध्ये घट बसवतात. तुमच्याकडे जी पद्धतीने बसवत असाल तुम्ही त्याच्यावर बसवू शकता. सो मी इथे या पत्रावळीत माती घेतलेली आहे आणि त्या मातीमध्ये धान्य टाकायचं आहे. इथे माझं पिल्लू सारखी लुडबुड करत होतं मध्ये मध्ये, त्यामुळे मला घटस्थापना शूट करता आली नाही.
तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.